नवीन नाशिक सिडको प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर या गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावत आहेत। तात्कालिक मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या विशेष विकास निधीतून गायकर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार असंख्य विकास कामे उभी केली आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 26 मधील जाधव संकुलमधील रस्ता, सिमेंट कॉन्क्रिटीकरण विकास कामांचा शुभारंभ आणि भोर टाउनशिप येथील सप्तशृंगी मंदिरासमोरील जागेमध्ये ग्रीन जिम लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उपस्थित महिलांच्या हस्ते यथोचित पूजन करून नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या रस्ते, सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि लोकार्पण विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेल्या 3 वर्षांपासून या भागातील रस्त्यांची खूप मोठी समस्या होती। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचा आनंद स्थानिक नागरिक आणि महिलांनी यावेळी व्यक्त केला। आपल्या प्रभाग क्रमांक 26 मधील आमच्या एकाही नगरसेवकांचा हा निधी नसून आपल्या दळालीच्या नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी आपल्या प्रभागातील विविध विकास कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून हा निधी मंजूर करून घेतलाय। त्या निधीतूनच हे कामे होत असल्याचं प्रभाग क्रमांक 26 चे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी यावेळी सांगितलंय। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवत असल्याचं सांगत 2022 पासून विकास कामांसाठी निधी नाही, नागरिकांची अनेक विकास कामे रखडली होती, याची दखल आमचे नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। त्यामुळे ही विकास कामे होत असून आणि म्हणूनच ही विकास कामे होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित नागरिकांचेही आभार माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 26 मधील या दोनही विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर, संदीप गायकर, पंढरीनाथ लोहकरे, सुमित शर्मा, अशोक होळकर, सोनाली वागले, नवनाथ गायकर, भोर टाउनशिप, सप्तशृंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, विश्वजित राजपूत, प्रमोद तोकडे, तुषार नंदन, पंकजभाई भांबेरे, प्रवीण इंगळे, राकेश बोडके, किरण गायकवाड, प्रवीण काकडे, प्रशांत वाळून, सोमनाथ भाऊ उगलमुगले, श्यामभाऊ बोराडे, प्रशांत वरपे, राहुल पाटील, पंकज वाघ, आकाश काकड, सनी हसे, ओमकार झांबरे, किशोर पाटील, कृष्णा तोकडे, ऋषिकेश सोनोने, रुपेश रोणोने, विशाल सोनोने, सनी थेटे, विकी सावकार, अमोल वरपे, सचिन भाऊ बोरसे, वसंत गायकवाड, राहुल पाटील खतम, सुनील बाजड, चेतन पाटील, निलेश माळी, कुणाल मोहाडकर, चंद्रकांत वाघ, गणेश चकोर, भैया क्षीरसागर, विठ्ठल सांगळे, रवी शरेकर, मनोज हिरे, धनंजय मोरे, सागर बोरसे, किशोर शिंगर, महिला मंडळ, जाधव मावशी, क्षीरसागर मावशी, बोरसे मावशी, तसेच थेटे मावशी, दाते मावशी, पाटील मावशी, काळे मावशी, राजपूत मावशी, मोरे मावशी, चितनार मावशी, हिरे मावशी, बोरसे आजी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सप्तशृंगी मंदिर, भोर टाउनशिप आणि जाधव संकुल इथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे अशा 5 रस्त्यांचं उद्घाटन, भूमिपूजन सोहळा आणि भोर टाउनशिप इथे फ्लेवर ब्लॉक आणि ग्रीन जिम बसवणे याचा लोकार्पण सोहळा आज इथे पार पडलाय। आणि तुम्ही बघता सगळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गेल्या अनेक दिवसापासूनचे भूमिपूजन असतील, लोकार्पण असतील, हे सोहळे इथे पार पडत आहेत आणि खरंच आनंद होतोय सांगताना की भूमिपूजन करत असतानाच आम्ही भूमिपूजन करून म्हणजे नुसतं नारळ फोडून निघून जाणाऱ्यांमधले नगरसेवक नसून ते आज आम्ही इथे लोकार्पणासाठी आलोत। म्हणजे नारळ फोडल्याच्या नंतर काम देखील पूर्ण करून आज लोकार्पण करून ते काम लोकांच्या स्वाधीन आम्ही आज त्यांच्या वापरासाठी केलेलं आहे, याचा निश्चितच आनंद होतोय। येणाऱ्या काळामध्ये देखील अजून मी पहिल्याच दिवशी घोषणा केली होती की 100 विकास कामांचे भूमिपूजन आपण या ठिकाणी पार पडतोय आणि 100 विकास कामांच्या पैकी जवळजवळ 25 ते 26 विकास कामांचे लोकार्पण आपण पूर्ण केलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आमच्या कामाची पोचपावतीच ही म्हणावी लागेल। त्यामुळे या सगळ्या माध्यमांच्या वतीने मला भागवतभाऊ असतील, मधुशेठ असतील, आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेच्या वतीने मला एक सगळ्यांना आवाहन करायचंय की आमच्या परीने एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना वाटतं की 100% नागरिकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आम्ही सगळ्यांना खुश ठेवावं, सगळ्यांनी आमच्यावर खुश राहावं किंवा आम्ही सगळ्यांची कामं पूर्ण करावेत। परंतु हे सगळं करत असताना काही प्रशासकीय अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती निधीची पूर्तता नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या इच्छा असताना देखील पूर्ण करता येत नाही। परंतु मी प्रत्येक ठिकाणी म्हणते की आता फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष पूर्ण होतील माजी नगरसेवक असताना देखील आमचे पक्षाचे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी देऊ केलेल्या निधीतून आतापर्यंत आम्ही सगळी कामं पूर्ण करतोय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देखील सुद्धा तुम्हाला बरीचशी कामं ही लोकार्पणाच्या दिशेने जाताना दिसणार आहे। तर मला अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी निर्मळ विनंती करायची आहे की गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी
अगदी प्रामाणिकपणे काम केले की प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक कॉलनीचं काम पूर्ण व्हावं आणि त्या अनुषंगाने आम्ही आज देखील प्रयत्न करत आहोत आणि निश्चित यापुढे देखील प्रयत्न असणारच आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून आम्हाला ज्या पद्धतीने 2017ला प्रेम दिलं त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने प्रेम द्यावं आणि आशीर्वाद द्यावे, हीच प्रार्थना मी या वतीने आमच्या तिघांच्याही वतीने करते, शिवसेना पक्षाच्या वतीने करते आणि इथे जमलेल्या सगळ्या माता भगिनींचे, सगळ्या बंधूंचे, माझ्या पिता समान असणाऱ्या सगळ्यांचे मी इथे अगदी मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मिळालेले आहे सन्माननीय मुख्यमंत्री आणि आताचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून जो निधी मिळाला त्या निधीतून हे काम होत आहे कंप्लीट करण्याचं। निवडणुका न झाल्यामुळे आणि महापालिकेकडे पेमेंट नसल्यामुळे कुठलाही मानतो हे काम करत सर्वांचे स्वागत बी आणि आभार बी मानतो। यानंतर भागवतभाई बोल। आजचा खरं तर आनंदाचा दिवस आहे। येणारं पाणी या गल्लीत 5ही गल्ल्यांनी जवळजवळ मध्ये जायचं, त्रास सहन करावा लागला। खरं तर दिलेला शब्द आम्ही तेव्हा होता की आम्ही जेव्हा आणि शिवसेना पक्षाच्या वतीने काम करत असताना ताई जे नगरसेवक होते, आम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आम्ही जे लढलो, जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हा आपल्या दारात जो वचन